महिलांच्या बऱ्याचशा समस्यावर किंवा आजारांवर हा लाडू अत्यंत गुणकारी असा ठरू शकतो। तुम्ही जर हा लाडू रोज एक सकाळी खाल्ला तर तुम्हाला खूप फायदा होईल। यामध्ये जो आपण प्रत्येक जिन्नस किंवा प्रत्येक पदार्थ वापरलेला आहे तो एकदम औषधी गुणधर्म असलेला आहे। कुठेही आपलं फॅट वाढणार नाही, वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा लाडू फायदेशीर ठरते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा मी 100 ग्राम जवस घेतलेला आहे। हे जवस कुठेही तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोर्समध्ये मिळून जाईल आणि हे खूप स्वस्त असते। मला 100 ग्राम 10 रुपयाला मिळालेला आहे। याला अळशी आणि फ्लॅक्स सीड्स असं सुद्धा म्हणतात। बघा त्यासोबतच आपल्याला खोबरं लागणार आहे। मी ड्राय कोकोनट घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे, तेही आपल्याला 1 वाटीच घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला मखाणे घ्यायचे आहे। मखाणेही खूप पौष्टिक असतात। 1 वाटी मखाणे, पाऊण वाटी मी खजूर घेतलेला आहे आणि त्यासोबतच हे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्ही यामध्ये पिस्ता किंवा खारीक पावडरसुद्धा वापरू शकता। त्यासोबत मी बघा नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पाऊण वाटी, तुम्ही याऐवजी कणिक पण टाकू शकता। चला तर मग आता कढईमध्ये मी जवस टाकून घेतलेला आहे। आपल्याला जवस छान मंद गॅसवर 6 ते 7 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे। मंद गॅसवर जर तुम्ही भाजलं तर 6 ते 7 मिनिटापर्यंत जवस भाजायला वेळ लागेल, एवढं जवस भाजायला। जवस अगदी इझिली कुठेही मिळून जाते आणि जवसामध्ये स्त्रियांमध्ये जे प्रॉब्लेम असतात हार्मोन्स इनबॅलन्स होण्याचं तेही कंट्रोलमध्ये राहते आणि आपल्या केस गळतीवर आपल्याला खूप फायदा होते। ह्या तेलबिया आहे त्यामुळे आपल्याला गुडघेदुखीचा जर त्रास असेल तोही आपल्याला कमी होऊ शकतो। बघा जवस छान भाजून झालेला आहे। मंद गॅसवर मला 6 ते 7 मिनिट हे जवस भाजायला लागलेले आहे। आता याच कढईमध्ये आपल्याला आपण जे खोबरं किसून घेतलेलं आहे तेही भाजून घ्यायचं आहे। खोबरं लवकर भाजलं जाते, फार वेळ लागत नाही, पण असं छान भाजून घेतलं की त्याची टेस्ट पण छान लागते आणि लाडू जर आपले 1 महिन्यापर्यंत राहिले तर त्याचा वास पण येत नाही। आता मखाणे पण घ्यायचे आपल्याला। 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत, तेही छान असे भाजून घ्यायचे, म्हणजे अगदी छान असे मिक्सरला लवकर बारीक होणार, कारण ते थोडेसे चांबट असतात, त्यामुळे आपल्याला थोडंसे याला कडक करून घ्यायचे आहे। याच कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकलेला आहे मी मोठ्या चमच्याने आणि आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत, तेही आपल्याला छान असे तुपावर परतून घ्यायचे आहे। बघा सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये परत ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। तुम्हाला जर खारीक पावडर टाकायची असेल किंवा पिस्ता टाकायचा असेल किंवा अक्रोडही तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी खूप ड्रायफ्रूट्स टाकलेले नाही, कारण मला जवसाची टेस्ट या लाडूमध्ये तशीच्या तशी राहायला हवी, त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स थोडे कमी टाकलेले आहे। ड्रायफ्रूट्स भाजून छान तयार झालेले आहे। आपण हेही काढून घेऊया। बघा सगळे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहे आणि यामध्येच आपल्याला खजूर पण छान असा तुपावर परतून घ्यायचा आहे। कढईमध्ये थोडंसं तूप आहे, त्यावर आपल्याला हा खजूर परतून घ्यायचा आहे। आपण गूळ किंवा साखर वापरणार नाही, त्यामुळे मी हा खजूर वापरलेला आहे। तुम्हाला जर याऐवजी गूळ आणि साखर वापरायची असेल तुम्ही गूळही वापरू शकता किंवा साखरही वापरू शकता। खजूरही छान परतून झालेले आहे, हेही छान वाटीत काढून घ्यायचे आणि परत 1 चम्मच तूप टाकलेलं आहे त्याच कढईमध्ये। आता यामध्ये आपल्याला नाचणीचं सत्व टाकून घ्यायचं आहे। बघा या नाचणीच्या सत्वाऐवजी तुम्ही यामध्ये कणिक पण टाकू शकता। 1 वाटी, मी पाऊण वाटी नाचणीचं सत्व टाकलेलं आहे। नाचणीचं सत्व छान असं तुपावर परतून घ्यायचं आहे। गॅस मंदच ठेवायची, मोठी नाही करायची। परत 1 चम्मच मी तूप टाकलेलं आहे। एकूण मला 2 ते 2.5 चम्मच तूप नाचणीचं सत्व भाजायला लागलेलं आहे आणि आपल्याला अगोदर 1 चम्मच तूप आपण वापरलेलं आहे, असं 3-3.5 चम्मच तूप आपल्याला लागलेलं आहे पूर्ण लाडू बनेपर्यंत। बघा म्हणजेच 1 छोटी वाटी तूप आपल्याला पूर्णपणे लागलेलं आहे। नाचणीचं पीठ छान असं सुवास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅस मंदच ठेवायची, मंद गॅसवर मस्त असं खमंग याला भाजून घ्यायचं आहे। हे छान असं खमंग भाजून झालेलं आहे बघा। आणि आपण जे जवस भाजून ठेवलेलं होतं तेही छान थंड झालेलं आहे। आता हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सर एकदम चालवायचं नाही, कारण ह्या तेलबिया आहे आणि त्यामधून तेल रिलीज होते, त्यामुळे मिक्सर ऑन ऑफ करून चालवायचं आहे। बघा हे छान असं पावडर झालेलं आहे जवसाचं आणि छान सुटसुटीत असं हे मोकळं पावडर तयार झालेलं आहे। आता बघा यामध्येच आपण मिक्सरच्या पॉटला खोबरंही बारीक करून घेऊया, तेही आपल्याला छान असं बारीक करून ऑन ऑफ करून मिक्सर चालवायचं। यामधूनही तेल रिलीज होते, हेही छान बारीक झालेलं आहे आणि हे पावडर आपण काढून घेतलेलं आहे। आता याच पॉटमध्ये आपल्याला जे बाकीचे जिन्नस राहिलेले आहे तेही बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण ड्रायफ्रूट छान बारीक करून घेऊया। बघा जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स। यामध्येच आपल्याला खजूर टाकायचा आहे आणि खजूरही 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचा आहे, कारण आपण गूळ टाकणार नाही, त्यामुळे खजूरचा चिकटपणा हा लाडूला आला पाहिजे, म्हणजेच आपले लाडू छान असे वळल्या जाईल। बघा हे छान फिरवून घेतल्यानंतर असं
मिश्रण तयार झालेलं आहे हे आता आपल्याला या लाडवाच्या पावडरमध्ये टाकून घ्यायचं आहे। यामुळेच लाडू बघा छान असे वळला जाईल, कारण हे चिकटपणा याला येईल, कारण आपण गूळ वापरलेला नाही आहे। आता आपल्याला यामध्येच मखाने टाकायचे आहे आणि मखान्याचं पावडर पण तयार करून घ्यायचं आहे। मखान्याचं छान असं आपण भाजल्या गेल्यामुळे मस्त असं पावडर झालेलं आहे, हेही यामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये जे आपण पीठ भाजून घेतलं होतं नाचणीचं, त्यामध्येच हे सगळं मिश्रण टाकून द्यायचं आहे। हे सगळं मिश्रण टाकल्यानंतर आपण सगळं हे हाताने छान असं मिक्स करून घेऊया। यामध्ये छान टेस्ट येण्यासाठी जायफळ आणि वेलचीची मी पूड टाकलेली आहे आणि हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर हे कोरडं वाटत असेल तर तुम्ही एखादा चम्मच तूप यामध्ये परत टाकू शकता। तूप छान पातळ करायचं आणि गरम गरम तूप यामध्ये टाकायचं, म्हणजेच लाडू अगदी छान वळला जाईल। मला तर काही आवश्यकता वाटत नाही बघा, हे छान असे लाडू याच मिश्रणामध्ये होऊन जाणार बघा। तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटलं तर तुम्ही यामध्ये एखादा चम्मच तूप वाढवू शकता। लाडू वळायला घेतलेले आहे। लाडू अगदी छान असे सहज वळले जाते। लाडू कुठेही चिकट पण झालेले नाही, अगदी छान असे मस्त लाडू वळले जात आहे। हे लाडू एवढे पौष्टिक आहे की महिलांच्या केस गळतीवर खूप उपयुक्त आहे, किंवा आपण म्हाताऱ्या माणसांनासुद्धा किंवा म्हाताऱ्या लोकांनासुद्धा हे लाडू खायला देऊ शकतो। अगदी लहान मुलांनासुद्धा आपण हे लाडू सकाळी जर दुधासोबत एक दिला तर खूप पौष्टिक आहे। मेव्याचे लाडू आपण नेहमीच बनवतो, त्याऐवजी जर आपण हे जवसाचे लाडू बनवले असेल तर स्वस्तात मस्त हे लाडू तयार होतात आणि एकदम बहुगुणी आहे। खूप फायदा होते हे लाडूपासून आपल्याला। हे लाडू अगदी छान इझिली वळल्या जात आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे लाडू तयार झालेले आहे। याच पद्धतीने सगळे लाडू छान असे वळून घ्यायचे आहे बघा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार मोठा किंवा लहान या लाडूचा बांधू शकता। एवढे लाडू तयार झालेले आहे 100 ग्राम जवसापासून। बघा मी 10 ते 12 रुपयाचं जवस आणलेलं आहे आणि बाकी साहित्य आपल्या घरी असते, त्यापासून एवढे लाडू तयार झालेले आहे। प्रत्येक वर्षी हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरात मेव्याचे लाडू करतात, पण स्त्रियांचा असा समज असतो की मेव्याचे लाडू खाल्ले तर वजन वाढते, त्यामुळे महिला टाळतात ते लाडू खाण्यासाठी। तर तुम्ही त्याऐवजी सगळ्यांना तुम्ही मेव्याचे लाडू बनवून द्या आणि स्वतःसाठी मात्र हे जवसाचे लाडू बनवा आणि आठवणीने खा, म्हणजे तुम्हाला दिवसभर अगदी फ्रेश वाटेल, थकल्यासारखं वाटणार नाही। आणि बघा आपलं हार्मोन्स अगदी नियंत्रणात राहील, कोलेस्ट्रॉल पण वाढणार नाही आणि केस गळतीवर तर रामबाण औषधीच आहे। हे लाडू 1 महिन्यापर्यंत टिकते, याला काहीही होत नाही। अगदी फ्रीजच्या बाहेर ठेवले तरी याला काहीही होणार नाही। अगदी 1 महिन्यापर्यंत जसेच्या तसे राहणार, याची टेस्टसुद्धा बदलणार नाही। ज्याप्रमाणे आपण मेव्याचे लाडू बनवून डब्यात ठेवतो त्याप्रमाणे आपण हे लाडू बनवून ठेवू शकतो। बघा घरातल्या छोट्या मुलांनासुद्धा आपण हा लाडू शाळेत जाण्याच्या पहिले एक देऊ शकतो, किंवा वयोवृद्ध जर असेल आपल्या घरात त्यांनाही आपण हा लाडू देऊ शकतो, म्हणजे त्यांचे पण गुडघे दुखणार नाही आणि त्यांना पण खूप फायदा होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला असलेलं बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।